मोरया तुझ तोषवाया वाहिली गीतांजली मोरया तुझ तोषवाया वाहिली गीतांजली शब्द दुर्वा भाव सुमने प्रेम पूजा बांधिली शब्द दुर्वा भाव सुमने प्रेम पूजा बांधिली प्रेम पूजा बांधिली मोरया मोरया तुझ तोषवाया वाहिली गीतांजली तुची हरि ओम तुची तत्सत तुची हरि ओम तुची तत्सत तुची गुरु तू प्रेरणा उद्धरी भक्ता अनंता प्रार्थना ही वाहिली प्रार्थना ही वाहिली मोरया मोरया तुझ तोषवाया वाहिली गीतांजली मोरया 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 बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, BBA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, MBA, PGDM, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम तसेच मराठी माध्यम असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेमध्ये ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकवले जातात. तर योगा आणि मेडिटेशन सारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात. तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून
युवा संसद सुरू केली. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंड जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पिओ हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार हे उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेअर मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कंवा आणि शिका योजनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते. तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंत विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो. मॅजिक बस, जस्ट डायल, रुबी हॉल, HDFC बँक, बजाज अलियन्स, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो, सह्याद्री हॉस्पिटल अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात. 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी देतात. लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे. रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, सेवा, चित्रपट निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर. पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण, राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणारं आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगले नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचे चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावर होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे.
त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र गोवा राज्यातून या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलंय. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तरी ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांवरील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा मुलगा आहे, खूप गट्स असणारा मुलगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा. प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरो निबुद्धिमत्ते आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. भगवान गणेशांच्या विविध प्रतिमांचा विचार आपण मागच्या भागात केला मंडळी. आजही आपल्या घरात अधिष्ठित असलेल्या भगवान गणेशांकडे एकदा निरखून पहा बरं. कित्येक घराघरांमध्ये तर या गणेशाच्या एका रिकाम्या हातावरती मोदक ठेवायची परंपरा आजही आहे. गणेशाला अतिशय आवडत असणारं हे पक्वान्न म्हणजे 21 कळ्यांचा मोदक. मोदक म्हणजे मोद देणारा, मोद करणारा, आनंद निर्माण करणारा असा हा गणेश. याची सुद्धा एक विलक्षण कथा आहे बरं का. जसं अनेक देवतांच्या रूपांकरता अनेक प्रकारचे नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे, तसंच या गणेश रूपातल्या भगवंताला मोदकाचाच नैवेद्य का, ते त्याचं लाडकं पक्वान्न का. आणि अजून एक गोष्ट, चतुर्थीच्या दिवशी या गणेशाची प्रतिष्ठापना करताना आपण प्रत्येकानं त्याच्या पुढे गुळ खोबरं सुद्धा ठेवलं असेल बरं नैवेद्याचं म्हणून. ते सुद्धा का मंडळी, आपल्याकडे वर्षानुवर्ष काही गोष्टी करण्याची प्रथा परंपरा चालत आली आहे आणि आपण त्या साऱ्या गोष्टी नेटानं पाळतो. मागच्या पिढीनं केलं
म्हणून पुढची पिढी करणार आहे, आणि ही पिढी करतेय म्हणून ह्याच्या पुढची ही पिढी करणार आहे. हे जितकं खरं आहे तितकंच कुठल्या तरी एका पिढीत ही गोष्ट चालू होण्याकरता, या गोष्टीचा, या प्रथेचा, या परंपरेचा प्रारंभ होण्याकरता काही ना काहीतरी घटना ही घडलेली असते, हे मात्र निश्चित. का दाखवायचा बाप्पाला 21 कळ्यांच्या मोदकाचा नैवेद्य? ती संख्या सुद्धा 21, 11, 21, 111, 121, 11,000, 21,000. अहो, श्रीमद भागवत कथेमध्ये भगवान गोपाल कृष्णाने त्याच्या खोड्या कमी करून समंजसपणानं वागावं म्हणून यशोदा मैयेनं सुद्धा या गणेशाला नवस बोलल्याची गोष्ट आपल्याला सापडते, नाही का? या मोदकांची कथा अशीच रोचक आहे. एक दिवस काय घडलं? अत्रि ऋषी आणि अनसुया मातेच्या आश्रमामध्ये भगवान शंकर, पार्वती माता, भगवान गणेश आणि कार्तिकीय असे सारे जण भोजना करता आले म्हणे. पार्वती मातेनं सांगितलं अनसुया मातेला, म्हणाली, आई साहेब, एक काम करूयात का? आपण सारे जण जमलो आहोत, ठीक आहे, पण ह्या सगळ्यांमध्ये भुकेला हळवाय ना तो माझा गणेशच. त्यामुळे आधी त्यालाच जेवू घालूया, त्याचं पोटभर जेवण होऊ दे, त्याची तहान भूक पूर्ण भागू दे, मग आपण निवांत भोजनाचा आस्वाद घेऊया. सगळ्यांनी या गोष्टीला होकार दर्शवला. शंकर पार्वती समवेत अनेक देवतांना सुद्धा या भोजनाकरता बोलावलेलं होतच. जगन्माता असलेल्या पार्वतीनं सांगितलेला हा मार्ग सगळ्यांना मान्य झाला आणि भगवान गणेशांकरता पहिलं पान वाढलं गेलं. अनसुया मातेनं, पार्वती मातेनं, लक्ष्मी मातेनं, सावित्री मातेनं जे 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 म्हणून गणेशाच्या पानामध्ये वाढावं ते गणेशानं क्षणार्धात फस्त करावं. त्याची भूक काही भागेना. आता काय करायचं? मंडळी, ज्या त्या मुलाची खोड त्याच्या त्याच्या आईला माहिती असते हेच खरं. पार्वती मातेनं पटकन या गणेशाला एक सुंदर गूळ खोबरं घातलेला नैवेद्य दिला आणि गणेशानं तो खाऊन घेतला. तो त्याच्या मुखामध्ये गेल्यानंतर एक प्रकारची प्रचंड असीम अशी तृप्तीची भावना भगवान गणेशाला प्राप्त झाली. तृप्तीचा ढेकर दिला भगवंताने आणि सांगितलं, आई साहेब, आता माझं पोट भरलंय, हा, आता तुम्ही जेवायला बसू शकता. आणि मग इतर सगळ्या देवतांची पंगत बसली. तेव्हापासून या गणेशाला हा 21 कळ्यांचा मोदक त्याचं आवडतं पक्वान्न म्हणून नैवेद्य दाखवला जातो. त्यानं तृप्त व्हावं, सुष्ट व्हावं, संतुष्ट राहावं आणि समाधानानं आपल्याला त्याच्या कृपा आशीर्वादाचा लाभ द्यावा ही त्या पाठची भावना असेल कदाचित. कित्येक घरांमध्ये तर बसवले जाणारे गणपती हे कुठल्या ना कुठल्या कारणाच्या नवसामुळे बसवलेले असतात. त्या नवसाप्रमाणे जे जे काही बोललं गेलं असेल ते पदार्थ सुद्धा या गणेशाच्या पानात वाढले जातात. इच्छेनं केलेली उपासना ही अशा काटेकोरपणानं पूर्ण करावी लागते, हेही तितकंच खरं. दुसरी कथा येते ती भगवंतासमोर नैवेद्य म्हणून दाखवल्या जाणाऱ्या गूळ खोबऱ्याची. आपल्याकडे अजून एक प्रथा आहे. घरात कुठलंही शुभ कार्य ठरलं की आपण जाऊन आधी ग्रामदैवत, ग्रामदेवता आणि जवळपास असलेल्या गणेश मंदिरात जाऊन सारं काही कार्य निर्विघ्नपणाने पार पडावं म्हणून तिथे जाऊन आधी पत्रिका ठेवून येतो. तिथे जाऊन आधी या देवतांना आमंत्रण देऊन येतो. हे सगळं करताना सुद्धा गणेशाच्या देवळात जाताना पैसा, सुपारी, गुळ खोबरं आणि तिळवा म्हणजे तिळाचे लाडू न्यायची पद्धत आपल्याकडे आहे. शरीर शास्त्राच्या दृष्टीने विचार केलात मंडळी तर गुळ, खोबरं, तीळ हे सगळे पदार्थ शरीरातल्या पित्ताचा दाह शांत करणारे, शरीरामध्ये असलेल्या अतिरिक्त साऱ्या गोष्टींचा नाश करणारे आणि शरीरातली स्निग्धता वाढवणारे असे आहेत. आणि अध्यात्माचा विचार केला तर याच्या पाठी सुद्धा जशी परंपरा आहे तसंच आमच्या श्रद्धेचा तर भाग आहेच. या गुळ खोबऱ्याची कथा सुद्धा अशीच रोचक आहे. कोणी एकेकाळी कुठलं तरी एक संकट सगळ्या देवतांवरती आलं.
ज्या संकटातला मार्ग या सृष्टीची रचना सांभाळणाऱ्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवांकडे सापडला नाही. म्हणून देवर्षी नारदांसह सारे जण स्वानंद लोकात असलेल्या भगवान गणेशांच्याकडे गेले. त्यांच्या पुढे नमस्कार करावा, नतमस्तक व्हावं आणि आलेल्या संकटात मार्ग दाखवा असं म्हणून त्यांना प्रार्थना करावी. भगवान गणेशांनी सांगितलं, तुमचं जे काही आहे ना ते सारं काही मी नंतर ऐकतो. आधी मला भरपूर भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. पोट शांत झालं, तुडुंब भरलं की अस्वस्थ झालेलं मन शांत होतं मंडळी. आणि मग शांत मनानं अवघडातल्या अवघड परिस्थितीवर सुद्धा चपखल उपाय काढता येतो. आता भगवंताला काय द्यायचं याचा विचार करत करत आलेल्या सगळ्या देवतांनी म्हणे या भगवान गणेशांच्या समोर गुळ आणि खोबरं ठेवलं, ते त्यांना प्राशन करायला लावलं आणि मग भगवान गणेशांनी आलेल्या संकटावरचा उपाय या साऱ्या देवतांना सांगितला. अशी ही कथा. एकंदरीत काय, आमच्यावरती आलेल्या संकटाचा नाश करणारा हा भगवान गणेश, याच्या नैवेद्याकरता वापरल्या जाणारा साऱ्या पदार्थांमध्ये आमच्या शरीराची ताकद वाढवणाऱ्या पदार्थांचं प्रमाण जास्त आहे. त्याच्या पुढे ठेवल्या जाणाऱ्या पंचामृतात सुद्धा 5 रस आहेत, ज्या 5 रसांमुळे आमच्या शरीरातल्या सगळ्या घटकांचा समतोल साधला जातो. मंडळी, मी पुन्हा एकदा तेच वाक्य तुम्हाला सांगते. आमच्या देवतांच्या उपासनांमध्ये असलेल्या सगळ्या उपचारांना आम्ही जर नीट अभ्यासलं, नीट पाहिलं तर लक्षात येतं की आमच्या समोर अधिष्ठित असलेली मूर्ती रूपातली आमची देवता आमच्या साऱ्या गोष्टींची नाळ ही निसर्गामधल्या सगळ्या ऋतूंची, निसर्गांमधल्या सगळ्या घटकांशी आणि पर्यायानं जो समाज ह्या देवतांची उपासना करतो त्या समाजाशी जोडणारी असते. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत एका विलक्षण अशा गणेशाच्या मंदिर निर्मितीची कथा. ही कथा आहे बोरिवलीत असणाऱ्या एका ठिकाणाची. बोरिवली पश्चिम भागात असलेलं वजिरा नावाचं गाव. या गावातली ही गणेश मूर्ती प्राचीन आहे, स्वयंभू आहे. साधारणपणाने 15व्या शतकाच्या उत्तरार्धात या गणेशाचा शोध लागला. पोर्तुगीजांच्या काळापासून स्वयंभू गणेशाचं हे मंदिर कायम लोकांच्या स्मरणात राहील असं आहे. काय वैशिष्ट्य आहे या गणेशाचं? हत्तीच्या डोळ्यामध्ये गणेशाची मूर्ती, अशा पद्धतीचा हा गणेश इथं विराजमान आहे. त्याची सुद्धा एक कथा आहे बर का. पूर्वीच्या काळी या वजिऱ्यामध्ये सोमवंशीय क्षत्रिय पाठारे आणि कोळी समाजाच्या वस्तीतले लोक राहत असत. गणेश देवस्थान या दोनही लोकांच्या मालकीचं आहे असं म्हणतात. 70-75 वर्षापूर्वीची ही कथा. वजिरा भागात तेव्हा मोठमोठाले खडक होते. त्या काळात रस्ते बांधण्याकरता हे खडक फोडून त्याची खडी तयार केली जायची आणि त्याचा वापर केला जायचा. हे काम करणारे कामगार खडक फोडून फोडून दुपारच्या वेळेला विश्रांती घेण्याकरता म्हणून एका मिळेल त्या ठिकाणी झाडाखाली, कुठे पारावरती असे शांतपणाने पहुडलेले असताना त्यातल्याच एका कामगाराला गणेशाचा दृष्टांत झाला म्हणे. आणि त्या दृष्टांतामध्ये त्या कामगाराला स्वप्नात आलेल्या भगवान गणेशांनी सांगितलं, आता जो खडक तुम्ही मिळून फोडताय ना तो फोडू नका, ते माझं स्वयंभू स्थान आहे. त्या कामगारानं सगळ्यांना जागं करून ही घटना सांगितली आणि जो खडक फोडण्याचं काम चालू होतं तो खडक तसाच आहे त्या अवस्थेत ठेवून दिला गेला आणि तिथेच निर्माण झालं हे स्वयंभू गणेशाचं मंदिर. काही काळानंतर ह्या काळाच्या गणितानुसार या मंदिराची कमिटी आली. या मंदिराचं एक संस्थान उभं राहिलं. त्याचं उत्तम बांधकाम करण्यात आलं. आज तिथे हजारो भाविक दर्शनाकरता येतात, भगवान गणेशांची कृपा प्राप्त करतात. हे जरी खरं असलं तरी साधारण 1988 मध्ये पुन्हा एक विलक्षण असा प्रसंग याच क्षेत्री घडला. कमिटी मेंबर्स कडे पुरातन मूर्ती तत्वभाग असणाऱ्या साऱ्या अभ्यासकांनी येऊन एक भेट दिली
आणि त्या भेटी अंतर्गत झालेल्या चर्चेमध्ये या गणेशाच्या मूर्तीचं अवलोकन केल्यानंतर आलेल्या या पुरातत्व भागाच्या लोकांनी सांगितलं, या गणेशावरती वर्षानुवर्ष झालेल्या शेंदूर लेपनाचा थर इतका साठला आहे की आता तो काढायला हवा. आलेल्या ह्या साऱ्या लोकांच्या प्रमुखानं असं ठरवलं की रात्रीच्या वेळेस हा झालेला शेंदुराचा लेप आपण मोकळा करूया. न जाणो तो मोकळा करत असताना वर्षानुवर्ष श्रद्धेचं स्थान असलेल्या या गणेश मूर्तीला आपल्याकडून काही धक्का लागला तर गावकऱ्यांचा रोष ओढवून घ्यायला नको. कमिटीने परवानगी दिली आणि त्याप्रमाणे पुरातत्व विभागाची ही मंडळी रात्रीच्या वेळेस या गणेशाच्या मूर्तीवरती लेपन केलेल्या शेंदुराचा थर काढायला म्हणून तिथं जमली. जवळ 12 किलोचा शेंदूर त्या मूर्तीवरून काढला गेला आणि तो जसा जसा मोकळा होत गेला, काढला जाऊ लागला, तसं गणेशाची मूळ स्वयंभू मूर्ती ह्या साऱ्या लोकांच्या समोर आली. असं म्हणतात की ज्या खडकामध्ये ही स्वयंभू मूर्ती निर्माण झालेली आहे त्या खडकाचा आकार हत्तीच्या देहा इतका अजस्त्र आहे आणि ही मूर्ती जिथे प्रत्यक्ष प्राकट्य झालेली दिसते तो हत्तीचा नेत्र आहे. अशाच विविध चमत्कृतींनी गणेशाची अनेक स्थानं आपल्याला दिसतील. जसं की सांगलीमध्ये असणारा चोर गणपती. मंडळी, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण प्रत्येक जण आपापल्या घरी जसा गणपती बसवतो ना, तसाच तो संपूर्ण जगभरात सुद्धा बसवला जातो. अनेक सार्वजनिक मंडळ अनेक ठिकाणच्या प्रांतांमधल्या विविध पद्धतीने तिथल्या गणेशाची स्थापना करत असतात आणि हेच वैशिष्ट्य सांगलीच्या राजे पटवर्धनांच्या गणेशाचं सुद्धा आहे. मुळातच सांगलीला असलेलं गणेशाचं मंदिर हे संगमरवरी मूर्तीनं अतिशय विलोभनीय अशा पद्धतीनं सजलेलं आहे. याच गणेश मंदिरात इको फ्रेंडली या नव्या तंत्रानुसार एक कागदाच्या लगद्याचा गणपती बनवला जातो. तो गपचूपपणे बनवला जातो आणि सगळ्यांच्या न कळत त्याला त्या मंदिरामध्ये आणून प्रतिष्ठित केलं जातं. जसा तो सहजपणाने कोणाच्याही नकळत तयार करून गणपती म्हणून प्रतिष्ठित केला जातो, तसाच तो तितक्याच न कळतपणे गुपचूपपणे जसं काही एखादा चोर लपून छपून यावा आणि लपून छपून जावा अशा पद्धतीनं त्याचं विसर्जनही केलं जातं. सांगलीचे पटवर्धन राजे यांनी ही प्रथा सुरू केली. निसर्गाशी पुन्हा एकदा एक नवी हात मिळवणी आणि त्याबरोबर आपल्याकडे असलेल्या परंपरेचं जतन सुद्धा. असा आहे सांगलीचा हा चोर गणपती. कोकणामध्ये गेलो तर अशा प्रकारच्या विविध कथा सुद्धा आपल्याला गणेशाबाबत ऐकायला मिळतातच. जसा की श्रीवर्धन जवळ असलेल्या दिवेआगर मधला गणपती. सोन्याचा मुखवटा असलेला हा गणेश तिथल्याच एका बागेमध्ये सापडला अशी ही आख्यायिका आहे. रायगड जिल्ह्यामधलं श्रीवर्धन तालुक्यातलं दिवेआगर नावाचं एक छोटंसं गाव. मंडळी, कोकणातलं गाव म्हटलं की सुपारी, नारळ अशा सगळ्या झाडांनी वेढलेली ही छोटी छोटी गावं आपल्या डोळ्यापुढे येतात. यात भर घालतात तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या फुलांच्या वनस्पती. तिथे उगवणारा जास्वंद हा सुद्धा शहरी भागात उगवतो त्याच्यापेक्षा थोडासा वेगळाच असतो. वेगवेगळ्या फुलांनी डवरलेल्या वेली आणि त्या वेलींनी सजलेली अनेक कौलारू घरांची अंगणं हे या कोकणाचं एक वेगळंच वैशिष्ट्य. चौसोपी असलेलं, शेणामातीने सारवलेलं, लाकडी खांब असलेलं, शाकारलेलं हे छोटंसं कौलारू घर खऱ्या अर्थाने रंगतं, सजतं ते अंगणामध्ये काढलेल्या सुंदर सुबक अशा रांगोळीमुळे. आणि अशाच या दिवेआगर नावाच्या गावात ही घटना घडली. सुपारीच्या बागेमध्ये कलम लावत असताना त्या बागेच्या मालकीण असलेल्या धर्मा पाटील यांना साधारण 3-3.5 फुटावरती तांब्याची एक पेटी मिळाली. खरं तर अशा काही गोष्टी सापडल्या तर त्या सरकार दरबारी जमा करायच्या असतात असा कायदा आहे. या कायद्याला काही निकष आहेत. सुदैवानं म्हणा किंवा यांच्या घराण्याची पुण्यफळाला आली असं म्हणा, 3 फुटाच्या अंतरावरती मिळालेली ही तांब्याची पेटी उघडून पाहिल्यानंतर
धर्माबाई पाटील यांना त्या छोट्याशा पेटीमध्ये सुंदर सुबक अतिशय अप्रतिम अशी सोन्याच्या मुखवट्याची गणेशाची मूर्ती सापडली. विशाल कर्ण, शृंडा, एकदंत असलेलं त्याचं हे ध्यान, जास्वंदाची फुलं कोरलेली अशी ही मूर्ती धर्मा पाटील यांनी पाहिली आणि त्या तांब्याच्या पेटीसह या मूर्तीची स्थापना तिथेच असलेल्या जवळ एका ठिकाणी मंदिर बांधून करण्यात आली. सरकारी नियमांचं विचाराल तर त्या काळच्या कायद्याप्रमाणे 3 फुटापर्यंतच ही मूर्ती सापडली असल्याने ती सरकार दरबारी जमा करण्याचं कारणच नव्हतं. गणेश मूर्ती अचानक सापडली, तो चमत्कार घडला, यांचं भाग्य खरंच फळाला आलं असं म्हणत सापडलेली गणेश मूर्ती बघण्याकरता हजारो पर्यटकांची तिथे रीघ लागायला लागली. कधी नव्हे ते कुठल्या तरी छोट्याशा बिंदू इतकं कोकणाच्या त्या नकाशावर दिसणारं दिवेआगर नावाचं गाव आता प्रकाशच होतात आलं, ते हा सोन्याचा गणपती पाहायला जावा म्हणून. पण दुर्दैव पहा, हा गणेश काही काळानंतर शस्त्रासह येऊन काही चोरट्यांनी पळवून नेला. चोर सापडले, इतर पळवून नेलेली लूटही सापडली. सापडला नाही तो हा सोन्याचा मुखवटा. अभ्यासकांनी या सोन्याच्या मुखवट्याकडे पाहिल्यानंतर साधारण असा अंदाज नक्कीच बांधला की मिळालेला हा मुखवटा या काळातला नाहीच आहे. कोण्या एका राजघराण्यातल्या कोणीतरी तो तिथे त्या पेटीमध्ये पुरून ठेवला असावा किंवा याची जडणघडण साधारण प्राचीन पुरातन अशा पद्धतीची दिसते आहे. मात्र असा असणारा हा आगळावेगळा मुखवटा आता आपल्याला इंटरनेटच्या माध्यमात सेव्ह केलेल्या फोटोंमधूनच पाहायला मिळेल. मंदिर आहे ज्याच्यावरती हा मुखवटा चढवला ती गणेशाची थोडी असलेली मूर्ती सुद्धा तिथे असेल. नाहीये तो फक्त अतिशय विलोभनीय कलाकुसर केलेला हा सोन्याच्या गणपतीचा मुखवटा. पण या मुखवट्यामुळे दिवेआगर मात्र आपल्या सगळ्या गणेश भक्तांच्या कायम स्मरणात राहणार आहे. मंडळी, दिवेआगरची जशी ही कथा, तसंच थोडंसं आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेत वेगवेगळ्या प्रांतांचा अभ्यास करायचा ठरवलं ना, गणेशाच्या नावानं भ्रमंती करायची ठरवली ना, तर जसे देशावर अनेक गणपती सापडतात, तळकोकणात काही गणपती सापडतात, तसेच पोर्तुगीजांचं राज्य असलेल्या गोवा नावाच्या वेगळ्या राज्यात सुद्धा आपल्याला गणेशाची अशी 2-3 स्थानं सापडतात. त्यातलं एक आहे फार्मागुडीचं गणेश मंदिर. पोर्तुगीजांच्या काळामध्ये या मंदिराची निर्मिती झाली असं सांगितलं जातं. नवल आहे ना? कित्येक वर्ष ज्या राज्यावरती केवळ डच, इंग्रज, पोर्तुगीज यांचं राज्य आहे, अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा पुत्र संभाजी आपल्या सैन्यासह जातो आणि तिथे असलेल्या सगळ्या मंदिरांचं रक्षण करता करता या गणेश मंदिराला सुद्धा डागडुजी करत तितक्याच दिमाखात उभं करतो. काळ्या पाषाणातल्या, पांढऱ्या संगमरवरामधल्या, साध्या दगडी कातळातल्या गणेशाच्या अनेक मूर्ती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूला आपण पाहत गेलो तर सापडतात. प्रत्येकाचं ध्यान हे त्या शिल्पकारानं तयार केलेल्या भावनेप्रमाणे तयार झालेलं असतं. अगदी जवळच उदाहरण घ्या ना, वाई हे भारताच्या क्रांतिकारकांच्या इतिहासात जिचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पुरा होऊ शकत नाही अशा मोरोपंत तांब्यांच्या मुलीच्या जन्माचं ठिकाण, म्हणजेच झाशीच्या राणीचं जन्म ठिकाण. आजही वाईला असलेल्या ढोल्या गणपती जवळ आपण गेलो की त्याला ढोल्या का म्हणतात हे आपल्या लक्षात येतं. कितीतरी फूट उंच असलेली ती मूर्ती, त्या गणेशाच्या कमरेला नागाचा फणा बांधलेला आपल्याला दिसतो. खऱ्या अर्थानं लंबोदर, तुंदिल तनू, एकदंत असं गणेशाला का म्हणतात हे या वाईच्या ढोल्या गणपतीकडे पाहिल्यानंतर समजतं. ऐतिहासिक महत्व लाभलेल्या वाई नावाच्या या छोट्याशा गावाला खऱ्या अर्थानं मोठेपण मिळालं ते तिथे वस्ती करणाऱ्या कितीतरी ऐतिहासिक व्यक्तिमत्वांमुळे आणि तिथे असणाऱ्या त्या ढोल्या गणपतीमुळे.
बाजूला कृष्णामाई संथपणाने वाहत असते आणि तिथं चालू असलेल्या कृष्णामाईच्या उत्सवाला गेल्यावर तो उत्सव खऱ्या अर्थानं सुफळ संपूर्ण होतो तो वाईच्या या ढोल्या गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर। अगदी नाहीच जाता आलं वाईला तरी त्याचीच प्रतिकृती असलेला पुण्याच्या कसबा पेठ गणपतीच्या पाठी असलेला गुंडाचा गणपती, कित्येक वर्ष वाबळे कुटुंबीय या गुंडाच्या गणपतीची पूजन अर्चनाची जबाबदारी घेऊन आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत। या गुंडाच्या गणपतीला सुद्धा एक अशीच सुंदर भव्यतेची किनार आहे। ज्यांना वाईच्या गणपतीचं छोटं स्वरूप पाहायचंय ना त्यांनी पुण्यातल्या कसबा पेठेतल्या ह्या गुंडाच्या गणपतीला नक्की यावं। शेंद्री रंगाचा भला मोठा असलेला हा गुंडाचा गणपती आजही त्याच्या पावित्र्याची साक्ष देत तिथे उभा आहे। मंडळी, या पावित्र्यात भर पडते ती तिथे वर्षानुवर्ष असलेल्या नारदीय कीर्तनांच्या अखंड महिनोन्महिने चालू असलेल्या जागराची। कमाल आहे। वेगवेगळ्या प्रांतांमध्ये बुद्धीची देवता असलेल्या या गणेशाची विविध रूप आपल्याला दिसतात। जसा प्रांत आहे तशी संस्कृती, आचार, विचार आणि त्याच्या पुढे ठेवल्या जाणाऱ्या नैवेद्याचं ताटही वेगळं। हे सारं काही विविधतेनं नटलेलं असलं ना तरी सुद्धा याच्यामध्ये महत्वाची असते ती एकच भूमिका। या गणेशानं आम्हाला कायम विद्येचं वरदान द्यावं, आमच्या विघ्नांचं हरण करावं, एवढंच नाही तर त्याच्यासारखी सूक्ष्म दृष्टी, योग्य तेच ग्रहण करण्याची आकलन क्षमता आणि समोरच्या व्यक्तीला सांभाळून घेत आपलं अस्तित्व आणि आपलं मोठेपण सिद्ध करत जगाला शहाणपण शिकवण्याची ही भूमिका। लहानांपासून थोरांपर्यंत गणेश मूर्ती जेव्हा घरामध्ये येणार असते ना तेव्हा सळसळता उत्साह आणि असणारा आनंद आपण जर पाहायला गेलो तर लक्षात येईल की ह्या कुठल्याही गोष्टीला आपल्या विज्ञानाची मोजपट्टी लावता येत नाही। 10 दिवस आपल्या घरात येणारा हा गणेश जेव्हा विसर्जनाच्या वेळेला आपल्या समोर उभा राहतो ना तेव्हा वरमगृही असं म्हणत असतो की काय, आणि मग त्याला सगळ्या घराघरात फिरवत आपण आपल्या घरातलं सारं ऐश्वर्य तुझ्यासारखंच अक्षय टिकू दे असं दान मागतो आणि त्याला विसर्जित करतो। हा विसर्जित होणारा गणेश कदाचित आपल्याला हे शहाणपण शिकवत असेल की मागचं सारं काही विसर्जित करून पुढे चालत राहा। एक दार बंद झालं तरी पुढची 100 दारं ही उघडणार आहेत, ज्या दारातनं आज जाऊन आपल्याला आपल्या ज्ञानाच्या, बुद्धीच्या, श्रद्धेच्या सचोटीवरती कितीतरी गोष्टी मिळवता येणार आहेत, ज्या मिळवल्यानंतर विनम्रतेनं टिकवताही आल्या पाहिजेत। गणेशाच्या अशा अनेक गुणांचा समुच्चय आपल्याला आपल्या आयुष्यात करता येतोय का हे पाहूयात मंडळी, आणि आज इथेच थांबूयात। पुढच्या भागात काही नवीन गणपतींची गोष्ट घेऊन भेटूया।